धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत अरहंत वावरतात ती भूमी रमणीय होय. खद्दी खन्नीय रेवत स्थविराची कथा. रेवत स्थविर आयुष्यमान सारेपुत्राचा लहान भाऊ. ती विवाहानंतर लगेचच मार्गातून पळून आरण्यक भिक्षू जवळ प्रवर्जित होऊन खदीर वनात खैराच्या वनात गेले. तेथे 7 वर्षापर्यंत कठोर धम्माचरण करून प्रतिसंभिदासह अरहंत पद प्राप्त केले. वर्षामासानंतर तथागत आयुष्यमान सारेपुत्राबरोबर तेथे गेले. तेथे 1 महिना राहिले. परत येताना 2 भिक्षूंचे काही साहित्य तेथे राहिले म्हणून ते परत तेथे गेले. बघतात सारा मार्ग काट्यांनी आच्छादलेला होता. परत आल्यावर ते महाउपासिका विशाखेच्या घरी ये वागू प्यावयास गेले. विशाखेने सत्कारपूर्वक ये वागू दिले व विचारले, म्हणते आर्य देवतांचे राहण्याचे ठिकाण कसे आहे? काही विचारू नको उपासिके, सारा काट्यांनी आच्छादलेला आहे. पुन्हा काही भिक्षू आले. त्यांनाही विशाखेने विचारले. ते भिक्षू म्हणाले, उपासिके, रेवतांचे राहण्याचे स्थान सुधर्मा देवसभेसारखे आहे. वाटते सारे रुंदीने बनविलेले आहे. दोन्ही उत्तरातील विसंगती बघून तिला आश्चर्य वाटले. थोड्या वेळाने तथागत सुद्धा भिक्षू संघासह तेथे आले. तेव्हा तिने विचारले, म्हणते आर्य रेवत यांच्या वासस्थानाबद्दल विचारले असता आपणासोबत गेलेले काही भिक्षू सुंदर तर काही भिक्षू काट्यांनी आच्छादलेले म्हणतात. हे कसे? तथागत म्हणाले, उपासिके, गाव असो का जंगल, ज्या ठिकाणी अरहंत वावरतात ते रमणीयच असते. पुढे उपदेश देताना त्यांनी एक गाथा सांगितली. त्या गाथेचा अर्थ, गावात किंवा अरण्यात, सखल किंवा उंच भागात ज्या कोणत्याही ठिकाणी अरहंत वावरतात तीच भूमी रमणीय होय. 7 अरहंत जेथे निवास करतात ती भूमी रमणीय व परम पवित्र असते.